नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही सर्वजण? तर काही दिवसांपूर्वी म्हणजे खूप दिवस झाले आपला व्लॉग येत नाही आहे. थोडीशी घरची पण कामं लागली होती आणि हे पण भेटत नव्हता, कंटेंट पण भेटत नव्हता. जर तुम्हाला नवीन माझ्या चॅनलवर काही बघायला आवडत असेल तर तुम्हाला जो आवडेल तो कंटेंटमध्ये कमेंटमध्ये पिन करा. कमेंट करू शकता तुम्ही. मग म्हणजे ते मी माझ्या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करेल तुम्हाला जे काय आवडतं ते. आणि सध्या बघा तुम्हाला सांगतो, श्रावण महिना सुरू होईल, उद्या अमावस्या आहे आणि संपूर्ण आषाढ महिना हा कोरडा गेलेला आहे. आमचा पाऊस वगैरे काही पडलेला नाही आहे. तुमच्या भागात पडला असेल तर भारीच झालं. आमच्या इकडं पाऊस काय एवढा पडला नाही. मग आता उद्या अमावस्या आहे, उद्या आय थिंक परवा दिवशी 21 तारीख आहे वाटतं, 21 नाही, किती काय भान नाही. मग आणि आजचा जो व्हिडिओ आहे तर आमचे मित्र बालाजी जगताप, भाग्य कृषी उद्योग म्हणून एक व्हिडिओ आला होता बघा आपल्या चॅनलवर. तर त्याच्या प्रोडक्ट त्याच्या कंपनीची काहीतरी माणसं आले होते आणि त्यांनी त्यांच्या औषधांची संपूर्ण डिटेलिंग सांगितलेली आहे आणि शेतकऱ्यांसाठी पण खूप उपयोगी माहिती आहे त्यात. आणि सर्वजण हा व्हिडिओ न स्किप करता लास्टपर्यंत बघा आणि भेटूया असंच. काहीतरी नवीन जुनं कमी जास्त वाटलं तर कमेंट करत जावा, सपोर्ट करत राहा. धन्यवाद. म्हणून इथं तुम्हाला आता इथं आलेलं आहे. आणि यामध्ये आता आपण जर बघितलं तर मेन म्हणजे आता तुमच्या इथं जे कॉमन पिकं होतात त्यामध्ये असू दे ऊस, द्राक्षे, मका आणि उडीद, मूग, तूर, या 4-5 पिकावरती थोडक्यात आपण आपल्या प्रोडक्टबद्दल माहिती पाहू शकतो. यामध्ये जर समजा बघितलं तर आपलं ऊसामध्ये जर म्हटलं तर ऊसामध्ये आपले मेन 2 प्रोडक्ट येतात. त्यामध्ये आपलं सलानिक झेड जे आपलं ग्रॅन्युअल फॉर्ममध्ये या पद्धतीचं येतं. तो जर तुम्ही बघितलं तर यामध्ये टेक्नोजेड सारखंच ग्रॅन्युअल फॉर्ममध्ये सल्फर प्लस झिंक येतं. हे जर तुम्ही बघितलं तर जर पिकामध्ये टाकल्यानंतर ना मेन म्हणजे सल्फरची अवेलेबिलिटी चांगली करतं आणि मेन म्हणजे ऑक्साईड फॉर्ममधला झिंक जातो. मग आता आपण थोड्याच वेळात मी तुम्हाला एक प्रयोग पण दाखवणार. त्यामध्ये काय होतं की बाबा आपण रेग्युलर झिंक सल्फेट आणि आपण 10-26 रेग्युलर जी खतं टाकतो किंवा जमिनीमध्ये जो पोटॅश जास्त आहे त्याच्यावरती काय परिणाम करतं ते तुम्हाला 1-2 मिनिटात दाखवणार. आणि परत आपलं हे टेक्नोसीड म्हणून येतं, जेव्हा मक्यासाठी तुम्ही वापरू शकताय किंवा इमारा म्हणून जे येतं ते ऊसामध्ये वापरायचं. यामध्ये पण सल्फर प्लस झिंक येतं ऑक्साईड फॉर्म मधलं, 67% सल्फर आणि 14% झिंक येतो. यामध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्ही मक्यामध्ये जर वापरलं किंवा कांद्यामध्ये जर वापरलं तर तुम्हाला मेन म्हणजे काळोखी दिसते. मक्यामध्ये जर तुम्ही निम्म्या क्षेत्राला वापरलं तर पानाची रुंदी मेन म्हणजे सगळ्यात चांगली दिसते. हाईटमध्ये चांगला फरक दिसून येतो. आपले जे डेमो ट्रायल आहेत ते पण आपण याच्यावरती करतो. जर मग कुणाचा मका असेल छोटा अजून तरी पण एकरी 4 किलो या प्रमाणे जर तुम्ही वापरलं तर तुम्हाला ग्रीनरी आणि काळोखी आणि पानाची रुंदी आणि उंचीमध्ये चांगला फरक दिसतो. आणि या मधला जो झिंक आहे तो तुम्हाला काय करेल की जो आपलं मक्याचं कणीस आहे, तुम्ही जर बघितलं तर मक्याचं कणीस मोडल्यानंतर तुम्हाला काहीच जाणवते की बाबा शेंड्याला पूर्णपणे मका भरत नाही, बरोबर. तो प्रॉब्लेम जो येतो तो तुम्हाला यामुळं कमी होऊन जातो. सगळ्यात महत्वाचा रोल काय असतो की बाबा जमीन कशी काम करते बाबा. थोडक्यात आता आपण आपलं जे बोलणं झालं किंवा तिकडे काडी बारीक आहे पण पिकले चांगली आणि इकडे जरा कमी पिकलेली आहे किंवा जाड आहे, तर तुम्ही काय म्हटलं की जमिनीमधला फरक आहे, बरोबर आहे. मग हलकी जमीन, उताराची जमीन, परत काळी जमीन, यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो घटक आहे की मेन म्हणजे तुमची जमिनीमधली पीएच, बरोबर. जर समजा हलकी जमीन असेल तर तुमचं पीएच कमी आहे. जर तुमची जमीन चांगली काळसर पाणी धरून ठेवणार असेल तर तुमचं पीएच जास्त आहे. थोडक्यात हे आपण अंदाज लावू शकतो. पण जर समजा तुम्ही आता अगोदरपासूनच शेती करताय, जर समजा तुम्ही एक डीएपीचं पोतो, आता जर तुम्ही वडिलांना किंवा आपल्या पूर्वज म्हणजे अगोदरच्या शेतकऱ्यांना जर विचारलं तर अगोदर एक पोतं जर डीएपी टाकलं तर त्याला रिझल्ट किती येत होते. आणि आपण आता कॉमन जर वापरायचं म्हटलं तर एकरी 2 डीएपी आपण वापरतो, बरोबर. तरी पण पाहिजे तसं रिझल्ट येत नाही. त्याचा परिणाम काय आहे की बाबा पीएच वाढलाय जमिनीचा, बरोबर. आणि मग जर समजा पीएच वरती काम करायचंय तर तुम्ही हिरवळीची खतं किंवा शेणखत याच्यावरती काम केलं पाहिजे. आणि ते तुम्ही रेग्युलर वापरलं की ऑर्गॅनिक कर्ब वाढतो. ऑर्गॅनिक कर्ब वाढला की तुमचा पीएच आपोआप मेंटेन राहतो. आपला पीएच 6.5 ते 7.5च्या दरम्यान पाहिजे. या रेंज मध्ये जर असला तर तुम्हाला जी खतं टाकताय त्याचा अपटेक वाढतो, बरोबर. मग जर समजा तुम्ही त्याच्यावरती काम केल्यानंतर ना मग त्यानंतर ना आपण नत्र, स्फुरद, पालाश, पोटॅश या पद्धतीनं आपण जर आलो
तर सगळ्यात महत्वाचे नत्र स्फुरद पालाशे 3 घटक झाल्यानंतर ना महत्वाचा घटक आहे तो सल्फर. आणि जे आपण आता आमची जी कंपनी आहे ती सल्फरमध्ये सगळ्यात जास्त काम केलेली कंपनी आहे. आमच्या कंपनीमध्येच म्हणजे काय म्हणतात कंपनीच्या नावामध्ये सल्फर आहे, कारण जे 75 वर्ष झालं आपण सल्फरमध्ये काम करतोय. जर कुठल्या कंपनीचं जर क्वालिटीमध्ये सल्फरच्या जर क्वालिटीमध्ये जर नाव येत असेल तर सल्फर मिल येते एक. म्हणजे आता समजा तुमचं 4 फूट 4 फूट आहेत, 4 फुटी सरी आहे तुमची आणि 1 फुटानं अंतर आहे. बरोबर 55 ऊस ठेवायचं, त्यामध्ये 10 फुटाचं अंतर मोजायचं तुमचं. एक रॅन्डम 3-4 वेळा का नाही 10-10 फुटाचे अंतर ठेवायचे आणि तिथं मोजायचे. 55 ते 50च्या दरम्यान आले ना की तुमची बाळभरणी करायला बरोबर ऊस आलाय असं समजायचं. म्हणजे काय होतं की तुमचं जे फुटव्याचं नियोजन आहे एक्स्ट्रा फुटवे होत नाहीत आणि कसं आहे की पुढं कारखान्याला जाणाऱ्या ऊसांची संख्या ती मेंटेन राहते. जर समजा तुम्ही 60,000 एकरी ऊस ठेवलं तर तुमचं 40,000च जाणार आहेत, बरोबर आहे. पण जे राहिलेलं जर समजा 1 लाखभर ऊस ठेवलं तर तुमचं कसं होतं की परत तुमचा जो फुटवा आहे तो काय करतो की बाबा मोठा होतो आणि परत मरून जातो. आणि मग त्यात आपलं काय होतं की बाबा समजा एका घरामध्ये समजा 10 माणसं आहेत आणि उत्पन्न एकच माणूस घेतोय, तर ते 10 जणांना पुरेसं अन्न देऊ शकत नाही. त्यामुळे ती कुमकुवत राहतात. आणि जे समजा एकाच घरात 5च माणसं आहेत पण एकच मिळवत आहे, पण ते पुरेसे अन्नद्रव्य खाऊन धष्टपुष्ट राहू शकतात. या पद्धतीचं गणित आपण ऊसामध्ये मानू शकतो. जर समजा तुम्ही जर जमिनीचा पोत बघितला तर फॉस्फरसचे लेवल आपल्या इथं जास्त आहेत, म्हणजे सगळीकडेच. मग त्यामध्ये जर समजा आता ह्यामध्ये 10-26-26 म्हणजे 26% फॉस्फरस आहे. रेग्युलर आपलं जे 10-26-26 आहे किंवा 20-20-0-13 आहे किंवा 15-15 आहे ते आपण यात टाकूया. थोडंसं मिक्स करून घेऊ. ठीक आहे. सल्फेट आहे जे आपण रेग्युलर बेसल डोसला टाकतो ते. आणि थोडं हलवून घेऊ. नाही टेम्परेचर काय फरक काय होतंय माहिती का? फोनचं टेम्परेचर झालं म्हणते ती. आता जर तुम्ही बघितलं हे कसं दिसतंय बघा. आता याचं हळूहळू जर तुम्ही बघितलं ना हे पूर्णपणे का नाही दह्यागत झालेलं आहे, बरोबर. म्हणजे ह्याचा अर्थ जमिनीमध्ये फॉस्फेटचे लेवल जास्त आहेत. जरी तुम्ही झिंक सल्फेट वापरलं तर समजा 100% पैकी तुम्हाला एक 10 ते 15% अवेलेबल राहील. बाकी सगळे हे असं फिक्स स्वरूपात होऊन जाईल. आता मी बागेत मागच्या वर्षी पण या दिवसात मी बघितलेलं की बाबा शेतकरी काय करतात की बाबा जीईच्या अगोदर झिंक सल्फेट सोडतात आणि त्याच्या अगोदर मग एखादं डोस बेसल भरतात, बरोबर. मग त्यावेळी त्यांनी काय केलं की बाबा DAP टाकलेलं खड्डा काढून आणि त्यात हे केलं. आता माझ्याकडे जर तुम्ही मोबाईलमध्ये बघितलं तर फोटो पण आहेत किंवा ते DAP बरोबर त्याने रिॲक्शन करून बरोबर सेम आता जे असे घटक झाले ना सेम या पद्धतीचं तिथं त्या खड्ड्यात दिसत होतं की बाबा दही तयार झाले एकदम अक्षरशः. म्हणजे जे आपण खर्च करतोय तो पूर्णपणे वायाला जातोय. आता हे तुम्ही प्रत्येक जण बघा. तुम्ही बघितलं पूर्णपणे वेगळं, बरोबर. आणि WDG टेक्नॉलॉजीचं हे एक वैशिष्ट्य आहे की तुम्ही जर का नाही हे समजा 2 दिवस असंच जर ठेवलं आणि परत जरासं हलवलं सांग ना, बरोबर. त्या औषधामध्ये का नाही समजा सुरुवातीच्या आता काही औषधं असतात की खाली जाऊन बसतात, काही औषधं असतात की वर तरंगतात. त्या पद्धतीचं तुम्हाला काही दिसणार नाही. हे सुरुवातीपासून वरनं खालीपर्यंत एकसारखा कलर दिसणार तुम्हाला. हे पण बघून घ्या तुम्ही. महत्वाचं आहे. 6 फूट सरी ठेवली किंवा 5 फूट सरी ठेवली तर तुमचं जर ट्रॅक्टर एकदा पण म्हणजे 2 वेळा पण आत जात नाही
शक्यतो करून. म्हणजे काय एक साईड माती लागते जास्त आणि एक साईड माती कमी लागते. जर तुम्ही ऑब्झर्व केला असा ना तर त्यामध्ये तो प्रॉब्लेम येतो. म्हणून 4.5 करायला सोपं जातं. आता मी नागपूरला पण काम केलं. नागपूरमध्ये त्यांची बऱ्यापैकी हार्वेस्टिंग हे मशीनवरती होते. त्यावेळी त्यांना ते म्हणजे ऍडजस्टमेंटसाठी त्यांनी 5-5.5 फुटाची सरी ठेवलेली, पण ती भरणी करताना त्यांची प्रॉपर भरणी होत नाही, माती व्यवस्थित लागत नाही. तसं आमच्या इकडे कोल्हापूरला किंवा आपल्या इकडे जर म्हटलं तर 4.5 फुटी सरीचं व्यवस्थित नियोजन होऊन जातं आपल्या इकडं. मग समजा 5 फूट 6 फुटावर जायचं असेल तर 6 फुटाला तुम्हाला सफिशियंट बसतं, कारण तुम्हाला एकदा ट्रॅक्टर नेऊन परत आणता येतो, त्यामुळे माती व्यवस्थित लागू शकते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं बियाणे झाल्यानंतर ना तुमचं हे झालं फुटव्यांची संख्या, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गॅप भरणे. समजा तुम्ही लागण करताय किंवा रोपं लावल्यानंतर ना गॅप तर शक्यतो करून पडत नाहीत, पण जर समजा लागण केली असेल तर तुमचा जो मधला गॅप आहे तो काही होऊन भरलाच पाहिजे. कारण कसं होतं की बाबा समजा तुमचं एक 2-3 फुटाचं अंतर जर समजा कमी झालं तर तेवढी ऊसांची संख्या कमी होते आणि त्यामुळे ते परत मोकळी होते. आणि सगळ्यात मोठं नुकसान म्हणजे त्या कधी होतं की बाबा तुमचं त्या वर्षीचं उत्पादन पण घटतं आणि तुम्ही ज्यावेळी खोडवं ठेवताय त्यावेळी पण तुमचा जो मधला गॅप आहे तो तिथं मोकळा राहतो. त्यामुळे तुमचं ते 2 वर्षाचं नुकसान एका वेळी होऊन जातं. आणि जर समजा दुसऱ्या गोष्टी म्हणला तर ऊसामध्ये आता इथनं पुढे पावसाळ्यामध्ये पाचट काढणं सगळ्यात महत्वाचं राहतं. कारण कसं आहे, हवा खेळती राहते. मेन म्हणजे आपण ते पाचट काढल्यामुळं आपल्याला समजा बारका कोंब आहे एखादा किंवा तो मर आहे किंवा ती मोडून आपण इकडे खाली टाकू शकतो, त्यामुळे आपले रान स्वच्छ राहतं. आणि पाला पडल्यामुळे काय होतं की तुमचं तण इन्फेक्शन कमी होतं, म्हणजे तणाचं वाढ थांबून जाते पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही पाला काढल्यामुळं जे रसशोषक किड्या किंवा खोडकीड असते की तिला लपायला जागा राहत नाही. ह्या 2 गोष्टीमुळे तुम्हाला फक्त हे करायचं. आणि जर समजा तुम्ही पावसाळी डोस किंवा हे टाकत असाल तर त्याच्याबरोबर आपलं इमारा म्हणून एक येतं की ज्यामध्ये फिप्रोनिल 0.6% आहे. ते जर टाकलं तर तुमचं खोडकीड आणि पुढचा मावा तो पण कंट्रोल राहतोय. Thanks. Love you. Forever.